पीर बिराडे सरांचे समालोचन जे मात्र सातत्याने ऐकायचो, अप्रतिम अशी शैली आणि त्याचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण स्वतः इंजिनियर देखील आहेत आणि त्यासोबत जर पाहिलं तर अप्रतिम असे समालोचक आहेत. चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला समीक्षा 11 परे आणि त्याचे विपक्ष फाईट करणारा संघ मोरिया 11 पडाळे, असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. असं म्हटलं जातं की जिंदगी छान आहे पण थोडी लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे, काट्यात झुलती एक फुलांची कमान आहे, हवं ते घे कारण दुनिया एक दुकान आहे, जो म्हणतोय जगणं निरार्थ आहे तो मात्र बैमान आहे, कारण जीवनामध्ये कधी असावं लागतं, जीवनामध्ये कधी रडावं लागतं, निसर्गाचा नियम आहे, सुंदर धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. पंचांचा हिरवा कंदील दोन्ही संघांना देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून. खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विशिंग यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. क्वालिटी क्रिकेट शो. पहिला चेंडू फुल टॉस होता. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करण्यात आलंय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. एकाच जागेवरती समाधान मानावं लागतंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एक डावाला प्रारंभ होतोय. श्री गणेश जो मात्र होत असताना आपण पाहतोय स्कोर कार्डला. बॉलर तयार. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय राजेश खंडागळे, जो मात्र आपण पाहू शकतो कॅप्टन आहेत. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण पहिलं षटक जो मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हाताळत असताना. त्यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते. उचलतील नॉन स्ट्रायकर एंडवर फेकतील तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली, त्यानंतर मात्र डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये आणि असं म्हटलं जातं की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. कॅलिबर खूप जणांकडे असतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला तो खेळाडू येतो त्यावेळेलाच त्याचा फॉर्म असणं गरजेचं आहे. इथे पुन्हा एकदा बॅडिश मिडॉन मध्ये फिल्डर होतोय. थोडीशी मिसजजमेंट आपल्याला पाहायला मिळाली. फंबलनेस आपण पाहिली. तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे सिंगलच्या मदतीने. दोन्ही आकड्यावरती 2 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ जो मात्र पहिलं यावेळेस क्रॉस बॅटेड फटका मारायचा प्रयत्न अटेम्प्ट जो मात्र झाला होता. एसटी उद्ध्वस्त. डांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोल्ड. आपण पाहू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि सध्याच्या स्थितीला फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळेल. मात्र मोरिया 11 पाडाळे संघ आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने विभागामध्ये चांगली अशी कामगिरी, चांगला असं क्रिकेट, एज्युकेशनल क्रिकेट आणि क्लेवर क्रिकेट जो मात्र खेळलं जातं आणि त्यांचं नाव देखील मोठं आहे या विभागामध्ये. आणि ते काय त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळी शफल होऊन खेळायचा प्रयत्न होतोय. आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी. चेंडूची पिचिंग होते. पंचांनी वाईड चेंडू घोषित केलेला आहे. वाईडच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 3 आकड्यावरती. 3 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू होता. पडला त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये अँगल सोबत बाहेर निघाला. सर्व एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवला. डॉट बॉलची समाप्ती होते. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. अजूनही एकाच चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न. इनसाइड आउटचा स्ट्रोक खेळण्यात आलाय. झेलची शक्यता होती. 2 क्षेत्ररक्षक आले होते, परंतु झेल जी मात्र सुटली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा. परे
टीमला 2 धाब्यांची पेनल्टी असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची आणि त्यामुळे मोरिया 11 पाडाय संघ ज्या वेळेला बॅटिंगला येईल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धाबा तुमच्या अकाउंटमध्ये ऍड केल्या जातील या गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळेल 5 धाबा. असं म्हटलं जातं की अभी तो जिंदगी जीना बाकी है, अभी तो जिंदगी का इम्तिहान बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. अगदी मैदानाच्या आतमध्ये तेच घडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकाचा खेळ समाप्त झाला, अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 षटकांमध्ये मॅक्सिमम कॅपिटलाइज करायला लागेल जे मात्र समीक्षा 11 परे या टीमला. बॉलर तयार, बॉलिंग मार्क वरती. फुलटॉस चेंडूला सोडेल तो बॅटर कसला. बॉल चाललाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर आणि फलंदाजाने हात ठोकलाय खणखणीत सिक्सर. त्यांचं रिव्ह्यू घेतलं गेलंय का? षटकार जो मात्र आपण पाहिला आणि टीमची टोटल निल्सन आकड्यामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा पाहायला मिळतील. एक षटकाची समाप्ती देखील झाली आहे. दुसऱ्या षटकाचा एक चेंडू जो मात्र झालाय. डिसिजन जो मात्र पेंडिंगला आपण पाहतोय. येस, फेअर डिलिव्हरी असेल या गोष्टीची नोंद मात्र करून घ्यायची. चेंडू जो मात्र डीप होत होता आणि आता बॅटिंग टीमचा रिव्ह्यू जो मात्र संपलेला आहे या गोष्टीची नोंद करून घ्यायची. षटकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज मोहनच्या पॅटमधून कमबॅक होईल का हा मोठा प्रश्न. बॉलिंग मार्क वरती राजेश, विकी आपल्याला पाहायला मिळतील. दबाव पाहायला मिळते, प्रेशर जो मात्र बॉलर वरती सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो. षटकाराला त्यानंतर मात्र कुठेतरी चुकीची लेंथ लाईन आपल्याला पाहायला मिळाली. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय बॉलिंग फील्ड मध्ये. शॉट कव्हर रिझन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकाच जमिनीवरती समाधान मानावं लागतंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर तयार. चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न इनफिल्डला भेदून बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहे, झाली आहे चूक, चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषा पार. 4. की शाम तो क्या शाम येतो. अगदी चौकार येतात, षटकार येतात, परंतु तुमच्याकडे कॅलिबर असेल तर ते दिवस देखील जाऊ शकतात. यावेळेला क्विक रिप्लाय देत असताना चौकार आला. यू मिस आय डेफिनेटली इट. एसट्या उद्ध्वस्त, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड. फलंदाजाने एसट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने एसट्या वाकवल्या. विकेटचं पतन.
केलं होतं, थोडंसं क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा अटेम्प्ट जो मात्र झाला होता. डॉट बॉलची समाप्ती होते. तिसरे षटक मार्गस्थ खलील जो मात्र गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू थोडासा खाली राहिला, डीप झाला. पाहायला गेलं तर सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली. 30 यार्ड सर्कल बाहेर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील पेट्रोलिंग करत असताना. लॉंग लेग असेल, मिड विकेट असेल. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय. पंचांकडे कटाक्ष जो मात्र टाकण्यात आला होता. डॉट बॉलची समाप्ती होते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. चांगली अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खलीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून फलंदाजांना पूर्ण प्रकारे जखडून ठेवायचं काम केलं जातंय. बेड्या ज्या मात्र ठोकण्यात आल्यात हातामध्ये आणि पायामध्ये जी मात्र फलंदाजाच्या, परंतु त्या बेड्या मात्र मोडाव्या लागतील. जर मॅच मध्ये फ्रंट फुटला यायचं असेल तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करता येईल का हा मोठा प्रश्न आहे, परंतु त्याचा उत्तर मात्र शोधावा लागेल. यावेळेस अजून एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला, त्यानंतर चेंडू राईज झाला, फलंदाज सरप्राईज झाला. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल खलीलच्या माध्यमातून येत आहेत आणि इथे सध्याच्या स्थितीला निराशा जी मात्र मोहनच्या पदरी पडत असताना आपण पाहतोय. कधी चेंडू खाली राहतोय, कधी चेंडू वर निघतोय. अगदी फलंदाजाला कळत नाही काय करावं. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. यावेळेस इथे चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. नशिबाची साथ जी मात्र मिळतीये. धावा येणं गरजेचं आहे. धावा आल्या 4, चेंडू सीमारेषा पार. देव देतं आणि कर्म नेतं. अगदी त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती झाली असती परंतु थ्रो करायची गरज नव्हती. थ्रो केला, चेंडू सीमारेषा पार गेला 4 धावांसाठी. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 23 या आकड्यावरती. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस अजून एक अप्रतिम असा चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी खांद्यांचा वापर जी मात्र खलीलच्या माध्यमातून होतोय. उंच पुरा गोलंदाज आहे आणि त्याच्या माध्यमातून खांद्याचा वापर, हाईटचा वापर जी मात्र केलं जातं. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावरती 23 पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ पाहू शकतो. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी चेंडूची पिचिंग होतं. पंचांनी वाईट चेंडू जो मात्र घोषित केलाय. वाईटच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 24 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की ना थके अभी पैर है ना हिम्मत अभी हारी है, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसीलिए बीच मैदान के अंदर सफर मेरा अभी भी जारी है. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील, फेकतील. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि सिंगल वरती समाधान मानावं लागते. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. क्रमांक 4 मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंड वरती मोहन पाहू शकतो, ज्याची बॅट पूर्ण प्रकारे शांत सध्याच्या स्थितीला आहे, परंतु त्याच्याकडे कॅलिबर आहे आणि त्याचमुळे तो ओपनिंगला उतरला होता. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. फटका देखील चांगला आलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. उचलतील, फेकतील. तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने 26 या आकड्यावरती. 26 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ जो मात्र 4.
बॉल तयार पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होतो बॉल चाललाय कव्हर रिझन मध्ये तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली थोडीशी मिसजजमेंट पाहिली बॅकिंग चांगली झाली होती 2 धावा कंप्लीट होतील 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती 28 रन ऑन दी स्कोर कार्ड 4th ओव्हर इन प्रोग्रेस पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली त्यानंतर मात्र 2 धावा एकवटण्यात येतात लेफ्ट हँडेड बॉलर आणि ज्यावेळेस लेफ्ट हँडेड बॉलर असतो त्यावेळेला अँगलचा मारा नेहमी होत असतो इथे मोठा फटका आपण पाहू शकतो स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे संघर्षाचा शंखनाद फुंकणारा फलंदाजच्या बॅटमधून येतोय संघर्षमय षटकार स्कोर कार्ड वरती 34 या आकड्यावरती 34 रन ऑन दी स्कोर कार्ड षट क्रमांक मार्गस्थ जो मात्र शेवटचं यावेळेस शफल होऊन खेळायचा प्रयत्न होतोय कदमताल केला गेला होता फिकी होते बॉलर कडे आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील सातत्याने थ्रो खराब पाहायला मिळत आहेत आणि कलेक्शन देखील खराब होतोय 36 धावा धावफलकावर आपण पाहू शकतो 36 रन ऑन दी स्कोर कार्ड चला थोडस स्पीडअप करायचं बॉल तयार बॉलिंग मार्क वरती करण आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर सुजित स्लो वन गतीमध्ये परिवर्तन केलं होतं फिंगर रोल केले होते गुडलेंथ वरती चेंडू हिट झाला त्यानंतर मात्र थोडासा खाली राहिला मिसटाइम फटका इनफिल्ड मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि एक धाव कंप्लीट झाली टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती 37 रन ऑन दी स्कोर कार्ड अजून एक चेंडू शिल्लक या चेंडूवर चौकार आला तर 41 धावसंख्या बनू शकते षटकार आला तर 43 धावसंख्या बनू शकते सिंगल आला तर 38 धावा बनतील परंतु येणार का हा मोठा प्रश्न आहे की विकेट पडतोय हे पाहणं महत्वाचं किती टार्गेट असेल जे मात्र मोडिया 11 पाडाळे संघाला या चेंडूवर करेल फुल टॉस चेंडू होता बॉल चाललाय लॉंग ऑन रिझन मध्ये आणि झेल जी मात्र टिपली जाते फलंदाज होतोय बाद झटका क्रमांक मैदानाच्या आतमध्ये लागतोय जो मात्र तिसरा आणि अशा रीतीने 4 षटकांची समाप्ती टीमची टोटल पहिल्या फेरीतला सामना तिसरा आहे रविराज ब्लास्टर जांभुर्डे आणि त्यांच्या विरोधात टीम इन ऍक्शन असेल स्वराज 11 टीमगाव सूचना आहे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण इमिडिएटली पोहोचायचंय चला ओपनिंग पेअर पाठवा मोऱ्या 11 पाडाले टीम शेड्यूल मोठं आहे जवळजवळ 11 मॅचेस आज मॅनेजमेंट कमिटीला कव्हर करायचे आहेत सो वेळेच्या बाबतीत त्यांना दिला
टीमचं सहकार्य लाभणं फार गरजेचं आहे आणि जसं सहकार्य तुम्ही 3 दिवसामध्ये करत आलात त्या सहकार्याची अपेक्षा आहे आमच्या मॅनेजमेंट कमिटीला. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे या टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. इमिडिएटली कॉल आहे स्वराज प्रतिष्ठान कॅप्टनला, आपण इमिडिएटली पोहोचायचं टॉस करता. जास्त वेळ घेऊ नका, ही सूचना आहे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला. स्वराज 11 टीमगाव टीमचे कॅप्टन इमिडिएटली आपण पुढचा टॉस करता. रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे टीमचे कॅप्टन सध्या आपल्या समोर उपस्थित आहेत. हा सामना सुरू होण्याच्या आत जर मीटिंग मध्ये टॉस झाला नाही तर मॅनेजमेंट कमिटी जी पेनल्टी तुम्हाला डिक्लेअर करेल त्याचा सामना तुम्हाला करावा लागेल. या सूचनेकडे देखील लक्ष असू द्या. अजूनही या मॅच मध्ये जो रिपोर्टिंग वेळ दिला होता त्या वेळेनुसार उपस्थित झालेला नाही आय थिंक, तो म्हणजे संघ स्वराज प्रतिष्ठान टीमगाव. सो मॅनेजमेंट कमिटी जे पेनल्टी इम्प्लिमेंट करेल त्याचा सामना त्या टीमला करावा लागेल. सामना सुरू होतोय. निर्णायक पहिल्या फेरीतील दुसरा 38चं टार्गेट आय थिंक मोरे 11 पाडालेच्या समोर. आघाडीची जोडी मैदानाची मात्र कमबॅक करत असताना समीक्षा परेड टीम, परंतु बॅटिंग देखील तितकीच चांगली जी मात्र आपल्याला करणच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. षटकाराला आणि चौकाराला त्यानंतर मात्र जीवन जे मात्र प्रदान झालंय त्याच्या टीमला. इथे उपकारायचा प्रयत्न, बॉल चाललाय फायनल क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेस करतायत तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. फिल्डरच्या माध्यमातून चुकीला माफी नाही, चेंडू सीमा पार. 4 और जीत का मजा भी आएगा. अगदी त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल जे मात्र बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 पडाळे या टीमला. बॉलिंग मार्क वरती आपण बॉल तर एका गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची. टीमगाव संघ जर व्यवस्थित वेळेवर उपस्थित झाला नाही तर 3 चेंडूंची पेनल्टी असेल. एक धाव जी मात्र एकवटली जातीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. प्रत्येक 10 मिनिटांवरती एक षटक जो मात्र कमी केला जाईल या गोष्टीची नोंद जी मात्र करून घ्यायची. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय करण, नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र बाशीर आहे. बॉलिंग मार्क वरती बॉलर अनिल आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या स्पेल मधील पहिलं सांगी कोट्यातील हा तिसरा षटक घेऊन तयार आहे. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यॉर्कर लेनचा होता, खोदून काढायचा प्रयत्न झाला होता. इनसाइड आउटचा स्ट्रोक जो मात्र खेळायचा होता. एक सिंगल धाव एकवटली गेली आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की जो खो लिया उसके लिए रोया नहीं करते, अरे जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते.
आज रडायचं नाही, आज घडायचं, स्वतःला सिद्ध करायचंय. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते लॉंग लेग रिजन मध्ये. आपल्या संघासाठी नक्कीच 5 धावा वाचवण्यामध्ये यश मिळत असताना आपण पाहू शकतो फिल्डरच्या माध्यमातून. अशा प्रकारचे ज्या वेळेला तुम्ही एफर्ट टाकताना एक संजीवनी प्रदान जी मात्र तुमच्या टीमला होतं. 5 धावा वाचवल्यात. अगदी म्हटलं जातं की वणवा लागला असेल झाडं वाचवणे गरजेची आहेत. तुम्ही आयुष्य जगत आहात, माणसं वाचवणं गरजेची आहेत. बॅटिंग करतायत, विकेट वाचवणं गरजेचं आहे. फिल्डिंग करतायत, धावा वाचवणं गरजेचं आहे. आणि त्या धावा ज्या मात्र वाचत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला, काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी थोडी वाईड होती. 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2च्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. विनंती असेल टेमगाव टीम कॅप्टन आपण त्वरित सुमित यांच्याशी संपर्क साधायचा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळत. यॉर्करचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न झाला होता. बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. षटक क्रमांक मार्गस्थ जो मात्र तिसरा आपण पाहतोय. अजून एक चेंडूचा काही शिल्लक ही षटकामध्ये आपण पाहू शकतो. बॉलर तयार. मोठा फटका मारायचा प्रयत्न पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. 1 धावेच्या मदतीने 3 षटकांचं वाजविक हे समाप्त झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 29 धावा. बनवायचे होते 38, बनल्यात 29. म्हणजे आता समीकरण उर्वरित चेंडू 6 जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या स्पेल मधील पहिलं, सांघिक कोट्यातील 4थं डिफेंडिंग षटक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तुषारच्या माध्यमातून. तुषारवरती खूप प्रमाणामध्ये दारमदार जो मात्र आपल्या टीमचा असणार आहे. चला विनंती असेल थोडस स्पीडअप करायचं. 38 सर्कल बाहेर 5 खेळाडू जे मात्र पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग लेग असेल, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर असेल, त्यानंतर मिड विकेट देखील आपण पाहतोय पेट्रोलिंग करत असताना. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला सोडेल तो करण कसला. करणच्या बॅट मधून येतोय खणखणीत प्रहार. शॉट मध्ये होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन आपण पाहू शकतो. ब्रेस्ट ऑफ हाईट साठी तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र केली गेलेली आहे. षटकार तर आलाय परंतु नो बॉल असेल का हा मोठा प्रश्न आहे. डिसिजन जो मात्र पेंडिंगला आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज होती. हा षटकार जो मात्र संजीवनी प्रदान करतोय. नो बॉल असेल. बीमर जो मात्र घोषित केलाय. 9+6 टोटल 7 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील. कंगाली में आटा गिला. एक तर कर्ज बाजारी त्या दुसरं शेजारी आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलरच्या माध्यमातून तुषारवरती देखील प्रेशर आहे आणि आता 2 धावांची गरज. यावेळेला आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. नाणेफेकीचं कौल जे मात्र टेमगाव टीमने जिंकलंय. बॅटिंग चूज केली, इन्व्हाइट केलं फिल्डिंग साठी जे मात्र रविराज ब्लास्टर्स सामोरे या टीमला. चला थोडस स्पीडअप करायचं. बॉलर तयार बॉलिंग मार्कवर. सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न होतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. 37 रन ऑन दी स्कोर कार्ड.
आपण पाहू शकतो जे मात्र स्कोर्स आर लेवल, परंतु स्पर्धेचा नियम आहे रेसिंग कंपल्सरी, चेजिंग कंपल्सरी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि अशा रीतीने एक धाव कंप्लीट होते. मॅच जिंकली आहे मोरिया 11 पाडा या टीमने. अभिनंदन मोरिया 11 पाडा संघ अँड हार्ड लक समीक्षा 11 पोरे. दोन्ही संघांना देऊया पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा. अप्रतिम अशी कामगिरी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सर्वांच्याच माध्यमातून पाहायला मिळाली. तर मॅच मॅन ऑफ द मॅच आपण पाहू शकतो ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली तो करण खंडागळे असेल. मॅन ऑफ द मॅच ज्याच्या माध्यमातून वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 27 धाव्यांचं आणि बॉलिंग करत असताना एक विकेट देखील कॅरी केलाय तोच असेल करण खंडागळे या मॅचचा मॅन ऑफ द